धम्म या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. आणि आपण इतिहासात बघतो की चार धाम यात्रा करायचे. धाम म्हणजे हा धम्म ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. चार धाम करायचे म्हणजे त्यावेळेस चार युनिव्हर्सिटी होत्या आणि चारी पण युनिव्हर्सिटी मधून ज्यांनी शिक्षण घेतलेलं असेल त्याला धार्मिक किंवा धार्मिक किंवा हुशार असं समजलं जायचं. आणि त्यामुळे प्रत्येकाने चार युनिव्हर्सिटीतून शिक्षण घ्यावं अशी मान्यता होती आणि त्याच्यामुळं आपण त्याला चारधाम यात्रा वगैरे असे हे शब्दाची उत्पत्ती आपल्या ह्याच्यात झालेली दिसते. आणि धम्म म्हणजे संपूर्ण ज्ञान आहे. त्याच्यात कुठलाही गोष्ट सुटलेली नाही. जगातलं संपूर्ण ज्ञान म्हणजे धम्मामध्ये इन्क्लूड आहे. मग ज्यावेळेस आपण त्रिशरण म्हणतो तर आपण म्हणतो की बुद्धांना शरण जाणे, धम्माला शरण जाणे आणि संघाला शरण जाणे. तर इथे एक विशेष लक्ष देण्यासारखी गोष्ट ही आहे मित्रांनो की जर धम्म ह्याच्यामध्ये संघ पण अंतर्भूत आहे आणि बुद्ध सुद्धा अंतर्भूत आहे. तर मग सेपरेटली संघाला म्हणजे धम्मातून संघाला बाहेर जाऊन काढून परत संघाला शरण जाणं ही गोष्ट आपण का म्हणलेली आहे. कारण संघाचं महत्व एवढं आहे की एवढ्या मोठ्या धम्मामध्ये जर का कधी संघ लुप्त झाला तर धम्माचं रक्षण करता येणार नाही. धम्माचं रक्षण करण्याचं काम हे संघाचं आहे आणि ते विशेष बाब म्हणून गौतम बुद्धांनी त्याला धम्मामधून बाहेर काढून विशेष स्थान दिलेलं आहे की जर संघ म्हणजे संघ नसेल तर धम्माचं रक्षण करता येणार नाही. आणि एवढ्या मोठ्या धम्माच्या तत्वज्ञानामध्ये म्हणजे एवढ्या मोठ्या शिक्षणामध्ये जर ते संघ लुप्त झाला तर त्याचा काही एक अर्थ उरणार नाही. तर संघाचे देखील गौतम बुद्धांनी दोन प्रकार सांगितलेले आहेत. म्हणजे एक आहे भिक्खू संघ म्हणजे जो भिक्खू लोकांचा संघ असेल आणि एक आहे उपासकांचा संघ. उपासकांचा संघ म्हणजे जे कोणी त्यांना फॉलो करत आहेत अशा लोकांचा संघ. तर भिक्खू लोकांचं कार्य वेगळं आहे. त्यांचं ते म्हणजे हुशार असतात. त्यांच्या संघाच्या बाबतीत इथे सांगण्यासारखं काही नाही आहे. पण जो उपासकांचा संघ आहे त्या बाबतीत मात्र इथे खूप काही सांगण्यासारखं आहे. आपण बोलू त्यावर.